नमस्कार मित्रो, सध्या मी रत्नागिरीकडे जातो आहे आणि आम्हाला ठिकठिकाणी जंगलामध्ये तुम्ही जे सध्या बघताय ते हिरवगार जंगलामध्ये वाळलेलं गवत मिळतं आहे आणि अतिशय वाळलेलं गवत आहे. फक्त एका चिंगारीची गरज आहे. हे पूर्ण हिरवगार जंगलामध्ये तेवढंच खाली वाळलेलं गवतसुद्धा आहे. आपण ज्या पद्धतीने पर्यावरणाचा नाश करतो आहे त्या पद्धतीने या हिरव्यागार जंगलाचा सुद्धा नाश होतो आहे. नुकताच लॉस एंजेलिसमध्ये जे घडलं आहे, 40,000 एकराचं जंगल माणसांसहित जळालं आहे आणि तिथली सरकार, तिथलं शासन, तिथली व्यवस्था, तिथली टेक्नॉलॉजी काहीही करू शकत नाही आहे. ते हात टेकलेत त्यांनी. अगदी हीच परिस्थिती आपल्याकडे यायला वेळ नाही. पार्ट 2 कोकणमध्ये सुद्धा होऊ शकतो. एवढी परिस्थिती कोकणची वनव्यासाठी पोषक आहे. आणि ते लॉस एंजेलिस शहरसुद्धा समुद्राच्या किनारी होतं. पूर्ण कोकण समुद्राच्या किनारी आहे. वाऱ्यांच्या बदलामुळे जी गरम हवा तयार होते त्यामुळे वनवे अधिक वेगाने पेटू शकतात आणि ही परिस्थिती येणाऱ्या काळात आपल्या कोकणमध्ये घडू शकते. ही परिस्थिती जर आपण दुर्लक्षित केली, केवळ कोकणमध्ये आलो आणि निसर्गाचा आनंद घेऊन निघून गेलो, आम्हाला काय करायचं आहे तो प्रश्न कोकणवाल्यांचा आहे असं जर आपण म्हणत असू तर नाही मित्रा. कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे, केवळ कोकणामुळं महाराष्ट्राला पाऊस मिळतो आणि कोकणाला काहीही झालं तर संपूर्ण महाराष्ट्र हा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपण आता समजून घेतलं पाहिजे. संकट आपल्यापासून दूर नाही, आपण संकटाच्या मधोमध उभे आहोत.